तुम्ही कुठला हे प्रोजेक्ट केला तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव 2 मिनिटं थांब की. प्रोजेक्टचं नाव रेनाला आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांकडे होतं हे जास्त पाऊस झाला, पूरग्रस्त झाले, शेती वाहून गेली, म्हणजे पीक उगवलेले वाहून गेले. ह्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा उपयोग आहे. तू ह्यातून काय उद्देश देतो काय सांगायचं जरा वाचलं शेतकरी तरी सावध होतील, त्यांना कळेल की पाऊस भरपूर जास्त आला नाही. तुला काय वाटतं तुला किती नंबर पहिला नक्की. तर पोरांची तयारी जोरात दिसते आज. तू याबरोबर कोण कोण आहे अजून काय नाही तुम्ही त्याला हे बरोबर तुम्ही ह्यात काय मदत केली. आम्ही बनवायसाठी मदत केली सगळे. ओके म्हणजे दोघांचं आहे. तुला काय वाटतं किती नंबर येऊ शकतो पहिला का दुसरा. पहिला नक्की. ओके थँक्यू. तुझा एक प्रोजेक्ट काय नाव आहे. आपण विज्ञान प्रदर्शनमध्ये सोलर कुकर इथे बनवण्यात आलेला आहे, तर त्याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. नमस्कार, माझे नाव प्रांजल अशोक आंबुरे आणि माझे नाव अन्वेषा रवींद्र साबळे. आम्ही हा सोलार कुकर हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. हे कॉन्केव मिरर एका फोकल पॉईंटवरती येऊन इथे एक उष्णता निर्माण करत आहे. तिथं आपण भाजी काय भाजायचं असेल तर पाणी गरम अशा इत्यादी गोष्टी करू शकतो. बरं किती वेळात होतं. जसं सूर्याची किरणं पडतील आणि त्याच्यावरती रिफ्लेक्ट होतील ना तसे. असं आहे का. हां बरं. आणि ह्याचं उद्देश काय म्हणजे बनवायचं उद्देश काय तुमचं. कारण की आत्ताच्या उद्देश काय असेल. माझं नाव जय मांडगे. हे ब्लड सर्क्युलेटिंग मॉडेल आहे. हे आपण या युगात आपण आता हर्ट ट्रान्सफर करू शकतो. आणि ह्याला मदत कोणी केली तुला. उद्देश काय बनवायचा. उद्दिष्ट आहे की आताच्या काळातील युगातील माणसाचे धूम्रपान हे करत असतात, त्याच्यामुळे आपलं ब्लड हे खराब होते. त्याच्यामुळे आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. वेगळं धूम्रपान केलं. ह्या प्रोजेक्टचा किती नंबर येईल पहिला का दुसरा. गॅरंटी आहे. ओके नाव सांग आणि ह्याच्यामुळे बैलाच्या हायड्रोलिक केलंय ना, त्यामुळे बैलाच्या मानेवर जास्त ताण येणार नाही. आला तर इथे खाली टायर आहे त्याच्यावर बनवायचा उद्देश एवढा की बैलांना बरं. ह्या प्रोजेक्टला किती नंबर येऊ शकतात पहिला का दुसरा. तुला काय वाटतं भविष्यात काय व्हायचं तुला. व्यवस्थित माहिती सांगायची आहे आणि 11वी मस्करी न करता नीट प्रोजेक्टची माहिती विचारायची आहे, नीट समजून घ्यायचा. जेणेकरून फक्त मस्ती करण्यासाठी तुम्ही जर आला असाल तर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये गेलात तर काही हरकत नाही. सगळे प्रोजेक्ट व्यवस्थित समजून घ्या आणि ते आपल्याला विद्यार्थी व्यवस्थित समजून सांगतील. पण जेणेकरून फक्त मस्करी पाणी येऊ शकतो त्याला बनवायला काय काय वापरलेलं आहे. तुझ्याबरोबर कोण कोण आहे. त्याचे नाव सांग तुझं पूर्ण. गाव
पारगाव. बरं, मग आई वडील आले तुम्ही तुमचे? बरं, आई वडिलांसाठी काय सांगितलं? आई वडिलांसाठी काय झालं, काय म्हणाले भविष्यात? तू कोण प्रयत्न चालू आहेत 100%. बरं, ह्या प्रोजेक्टला किती नंबर येऊ शकतो? पहिला काय कशासाठी बनवलं? सोल्युशन लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी म्हणजे ते लहान मुलांची फॉर्म्युले पाठवतो. त्यामुळे लहान मुलांना A+B² हे शोधायचं कोणता आहे तो. हे मशीन आम्ही असं तयार केलं की हे A+B² आणि ते ॲन्सर शोधायचं आपण कोणतं आहे ते ॲन्सर आहे. मग त्या लाईट लागली आणि हा वर्ण वाचला. ह्यातून काय समजलं? पाहायला येणार नाही. 5 मिनिटांनंतर सगळे विद्यार्थी बाहेर काढले जातील. इथे कोणीही प्रोजेक्ट देणार नाही. ह्या प्रोजेक्टचा नंबर किती येऊ शकतो? पहिला कधी पहिला काय खराब झालं पहिला का नाही? आई वडिलांसाठी काय सांगितलं बघते 100% होणार आहे. तू प्लीज सांगतो प्रयत्न चालू शूटिंग करतोय. काय बनवलं? बरं, किती नंबर येईल? काय सांगता येत नाही. पहिला का दुसरा? कशासाठी बनवलेली? ही आम्ही शेतकऱ्यांच्या कशासाठी बनवलेली? पहिला का दुसरा? पहिला दुसरा येऊ शकतो. दुसरा. किती होईल? किती होईल? पहिला ह्याला काय म्हणतो दुसरा मग? किती होईल? पहिला यस, पहिलाच यायला पाहिजे. ओके. हे चालतं ना प्रोडक्ट आपण? हे झालं. हे कोण आहे? विद्यार्थी थांबणार नाही. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सूचना आहे. झालं तुला बोलू दे काय काय बनवलं तुम्ही? त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवाहाच्या कोण बोलताना जवळ घ्यायचं. हां, सोल्युशन थांबवलं. किती नंबर येईल?
काय म्हणते आई वडिलांसाठी काय संदेश आई वडिलांसाठी काय संदेश बोलतात बघते तुला बोल काय बनवलं वारंवार त्याच सूचना द्यावी लागू नका. किती नंबर येईल किती नंबर येईल 100% काय उद्देश आहे नाव सांग बरं किती नंबर येईल किती खर्च आला 700 रुपये काय उद्देश आहे तू सगळ्यात बेस्ट आहे माझ्यासाठी तुला किती नंबर So first I want to tell you the history of this project. In July 1887, the Scottish electric engineer Professor James Bliss have built this project in July 1887. There are three main parts of my project. First is the blade, second is the rotor, third is the generator. The generator is located in the pole. The rotor has it rotates and the electricity is flowed. ग्रास कटर वा वा छान करायची गरज किती आला खर्च बाकी सगळं ह्याला किती खर्च येईल भविष्यात जर हे उपयोजक आलं समजा रोडवर म्हणजे असं त्याला किती खर्च येईल कसं करायचं काय आणि 100% गॅरंटी आहे किंवा मी आपल्याला माणसाची एनर्जी कमी करू शकतो काय बनवलं किती खर्च आला तुम्हाला एकमेकांचे प्रयोग पाहिजेत ना माझ्यासाठी तू बेस्ट तू पहिला का नंबर समोर असतील तर व्यवस्थित एक्सप्लेन करायचे आणि नेपाळ जपानसारखे जे देश आहे त्यांचे जास्त करून आर्थिकदृष्ट्या खूप आहेत आणि जपानमध्ये एक भूकंप येतो आणि त्यानंतर जे त्यांचे लोक मारले जातात त्यासाठी हा आहे ज्यावेळेस भूकंपाची पहिली लहर ही भूपृष्ठावर येते त्यावेळेस हा अलाराम जमीन जी व्हायब्रेट होतं ती कॅप्चर करून देतं आणि अलाराम वाजायला स्टार्ट होतो
झालं नीटचा याचं सुरक्षित होतं तर त्या लोकांचं काय वाटतं किती नंबर दिला वाटतं येईल किती चला सिंधू मी का मग नाव सांगितलं काय प्रोजेक्ट आहे काय उद्देश काय काय आहे पहिला कधी काय उद्देश आहे मुलांनी नीट माहिती द्यायची जोडीदार कोण आहे तुझा पहिला कधी पहिला नंबर येईल का दुसरा नंबर येईल का तुला काय बनवलं किती नंबर जोडीदार आहे का नाव का किती नंबर येईल दुसराच बर पहिला काय त्यामध्ये असला पाहिजे अशी विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे एकाच ठिकाणी नाहीये तरी तुझा का नाही पहिला मुलींना कुठं नाही एकाच ठिकाणी गर्दी करायची नाही तुझा का नाही पहिला नाही माझ्यासाठी चांगलं आहे तू काय बनवलं किती नंबर बरं काय उद्देश बनवायचा थोडक्यात सांग उद्देश काय बनवायचा कारण की आता आपल्या दुनियेमध्ये खूप पोल्युशन होत चालले त्यामुळे पोल्युशन आपण कसं थांबू शकतो म्हणजे बाकीचे वेस्ट मटेरियल आपण ते कसं रियूज कसं रिसायकल कसं दाखवलं प्रोजेक्ट किती नंबर येईल नक्की काय बनवलं तर आतापर्यंत आपल्याला माईक पकडण्यासाठी सहकार्य केले नाव सांग आर्यन पाटील तर हे आपले कॅमेरा म्हणून होते थँक्यू आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे रेन सेन्सर क्लोथ कलेक्टिंग सिस्टीम आणि माझं नाव आहे जान्हवी गीते. माझं नाव आहे संस्कृती खाडे. आमचा पहिलाच नंबर येणार कारण की असा प्रोजेक्ट आतापर्यंत खूप सायन्स एक्झिबिशन झाले होते पण आतापर्यंत ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत कोणीच आणली नव्हती आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये समजा माणसांना आता वेळ नसतो आणि पावसाळ्यामध्ये माणसं बाहेर जातात तर अचानक पाऊस आल्यामुळे कपडे भिजू शकतात तर कपडे भिजल्यामुळे हे कपडे आपले भिजू नयेत म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही आता हे बॅटरी जोडणार आणि लगेच ह्याच्यावरती सेन्स झाल्यानंतर हे ऑटोमॅटिकली फिरणार आणि मग हे कपडे आपल्या छताखाली गेल्यानंतर मग आपले कपडे वाचणार आणि लोकांचा टाईमही वाचणार. थँक्यू. किती नंबर येईल आमचा पहिलाच नंबर येणार. पहिलाच गॅरंटी हो. आवरायचं मस्करी करायची ना आठवीचे विद्यार्थी विनाकारण काहीही आडवे प्रश्न विचारायचे नाही. माहिती सांगतायत ती माहिती समजून घ्यायची व्यवस्थित ऐकायची आहे. एकाच ठिकाणी गर्दी करू नका रे. चला आपल्या मित्रांच्या बाजूला प्रोजेक्ट पाहून घ्या. पाणी का नाही पावसाचं ते लागत नाही कशाला पण ते पाणी आपण काढून घेणार. बोरवेल किंवा थांबा त्यांचं घ्यायचं. असू शकतात वेगळे खूप
वेळेचं असू शकतात हे कारण. नमस्कार. दीदी नाव सांग. अनुष्का महेश आडागळे. सालिहा मुनीर मुजावर. प्रोजेक्टचं नाव सांग. प्रोजेक्टची माहिती दे थोडी. सोलार इक्लिप्स अँड लुनार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स. थोडी माहिती दे. हां, ही सूर्य, ही पृथ्वी, ही चंद्र, ज्या वेळेस हे तिन्ही एका लाईनमध्ये येतात फिरून, फक्त एक फरक असतो की सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असते, त्याच्यामुळे चंद्रग्रहण होते. आणि परत हे फिरून एका लाईनमध्ये येतात, फक्त एक फरक असतो की सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, त्याच्यामुळे सूर्यग्रहण होते. आणि सूर्यग्रहण हे वर्षातून 2 ते 5 वेळा होते आणि चंद्रग्रहण 2 ते 3 वेळा. बरं, तुला काय वाटते ह्या प्रोजेक्टचा कितवा नंबर आहे? प्रोजेक्टचा तसं नाही सांगता पहिला का येणार. दुसरा? दुसरा का नाही? एवढा भारी नाहीये कारण माझ्यासाठी प्रोजेक्ट भारी आहे. मग येऊ शकतो पहिला पण येऊ शकतो. नक्की. बरं सर, ह्या प्रोजेक्टविषयी थोडी माहिती द्या. आता हे आता खगोलशास्त्राच्या दृष्टीने चांगले, म्हणजे ह्या मुलांना आत्तापासूनच नक्की आपल्या वातावरणात कोणते परिणाम होतात किंवा त्याचे ॲक्च्युअली म्हणजे प्रॅक्टिकली कसा इफेक्ट होतो हे इथं दाखवतात. त्यामुळे त्यांना यातून जास्त ज्ञान, अगदी प्रॅक्टिकली ज्ञान मिळते. असं पुस्तकात वाचून आपल्याला समजतं, पण प्रॅक्टिकल पाहिल्यावर अजून त्यामध्ये जास्त ज्ञान मिळतं. मुलींविषयी तुम्ही काय बोलणार? मुलींनी आता चांगला प्रोजेक्ट केलेला आहे. ते म्हणजे त्यांचं एक काय त्याला म्हणतो आपण, त्यांनी एक विचार मांडले ते चांगले आहेत. बरं, कितवा नंबर येईल तुम्हाला काय वाटतं? पहिला नंबर यायला पाहिजे हरकत म्हणजे. नाही काय? हां नाही. बरं, तुला काय वाटतं? पहिला का नाही वाटतं? पहिला येईल. हॅलो. तर आपण बघितलंय विज्ञान प्रदर्शन हा दिवस दुसरा आहे आणि खूप प्रमाणात कमीत कमी 135 लोकांनी विद्यार्थ्यांनी इथं भाग घेतलेला असून आपण सर्व प्रकारचे प्रयोग आणि त्यांच्यातली माहिती आपण बघितलेलं आहे. तरी ह्या न्यूजच्या माध्यमातून, आपला न्यूजचं नाव आहे ARS न्यूज, आपल्या राजेश शिंदे या नावाने हा प्रसिद्ध असून या यूट्यूब चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करावे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी मिळण्यासाठी हा वरच्या स्तरावर जाऊन सर्वांनी मिळून लाईक कमेंट करावे. धन्यवाद.